अनुषंगाने आपले विचार इथे व्यक्त करतायत. सन्मान्य लोककवी वामनदादा कर्डक यांचे वंशज म्हणून आपलं योगदान या ठिकाणी देणारे इथले स्थानिक सन्मान्य प्रवीणजी कर्डक. मी प्रवीणजी कर्डक यांना विनंती करते, अगदी थोडक्यात 2च मिनिटांमध्ये आपले विचार आणि आपल्या भावना आपण व्यक्त कराव्यात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या श्वासावर आणि माझ्या रक्तावरती ज्या महापुरुषाचा अधिकार आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम जनतेपुढे जे गेले 25 वर्षाचं आमचं स्वप्न आहे ते पूर्ण होतंय म्हणून इतका आनंद होतोय आम्हाला. आणि म्हणून म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, वामनदादा कर्डक यांचा, गोपीनाथ मुंडे यांचा. माझे नेते माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, माझे दुसरे नेते ज्यांच्यामुळं हे सगळं बघू शकलो मी, संजयजी शिरसाट सर, त्याचबरोबर या तालुक्याचे, या लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय राजाभाऊजी वाजे सर, त्याचबरोबर माजी कृषी मंत्री या विधानसभेचे आमदार माणिकरावजी कोकाटे सर, त्याचबरोबर आमचे सर्वांचे नेते उदयजी सांगळे, त्याचबरोबर विचारपीठावरती सर्व मान्यवर, माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे सर, सर्व मान्यवरांचं नामोल्लेख करणं शक्य नाही आहे. सर 2014-2008 साला माननीय स्वर्गीय शिवाजीराव कातकाडे यांनी या स्मारकाची 16 लाख रुपये देऊन छोटीशी मुहूर्तमेढ जिल्हा परिषदेमार्फत रोवली आणि ते स्मारक या ठिकाणी 2008 आपण उभं केलं. एक माझा मित्र भीमराव गायकवाड आणि मी एका कार्यक्रमानिमित्ताने दादांकडे गेलो आणि शिवाजीराव कातकाडे सांगितलं, दादासाहेब रुपये स्मारक झालं तसं वामनदादांना स्मारक होऊ नये. आणि दुसरे नेते आमचे संजयजी तुंगार यांनी पुणे त्याला अनुमोदन दिलं शिंद्याचे जिल्हा परिषद गटाचे आणि ते स्मारक त्यावेळेस मंजूर झालं. पण स्मारकाची अवस्था पुढे येऊन थोडीशी बिघडली. अनेक मंत्र्यांकडे वडोले साहेब असतील, अनेक लोकांकडे मी गेलो, कवडे साहेबांपासून सगळ्यांपर्यंत गेलो, पण ती दाद काही मिळाली नाही. पण एक स्वप्न जे मी बघितलंय, हे गाव आदर्श करण्याचं, वामनदादांची भूमी आदर्श झाली पाहिजे यासाठी जे प्रयत्न केले ते संजय शिरसाट साहेबांनी पूर्ण केले आणि ते स्वप्न आता पूर्ण होतंय. सर तुम्हाला सांगू इच्छितो, आजच्या दिवशी आंबेडकर चळवळीला या ठिकाणी अशी थिंगी पडणार आहे की आंबेडकर चळवळीचा नवीन आता एक जन्म होणार आहे या ठिकाणून, या गावातून. आणि हे केंद्र बनणार आहे या स्मारक आपलं, की आंबेडकर चळवळीचं असं केंद्र बनणार आहे की या ठिकाणून अधिकारी घडतील, IAS घडतील, IPS घडतील. त्याचबरोबर मी आमदार साहेबांना विनंती करतो, दादा भूषणना विनंती करतो की आपल्याकडे शिक्षण खातं आहे, त्या जिल्हा परिषद आपण जसं ITIचं नाव बदललं गेलं, आपण जसं अनेक वसतिगृहांची नाव बदलली, आमची सर्व जनतेची अशी इच्छा आहे की या जिल्हा परिषदेचं नाव डॉक्टर महामानव डॉक्टर वामनदादा कर्डक व्हावं अशी मी त्यांच्याकडे मागणी करतोय. साहेबांनी उल्लेख केला, कोकाटे साहेबांनी की गाव दुष्काळी आहे, नदीजोड प्रकल्प बाबासाहेबांचा जो होता, आम्हाला आशा आहे का तिकडून मोहपासून मोदरी असेल, वडजिरे असेल, जायगाव असेल, देशवंडी असेल, आम्ही त्या सूर्याची वाट बघतो या स्मारकाबरोबर. इकडे सुळेवाडी असेल, पाटपिंपरी असेल, हिवरगाव असेल, या गावासाठी मी हात जोडून विनंती करतोय की माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाण्याचा काहीतरी प्रकल्प करा, आपण आम्ही सुखी होऊ. आम्हाला वाटत आहे साखर कारखाना उभा राहावा एखादा, आम्हाला बागायती उभं राहावं, म्हणून ही अपेक्षा आमची आहे सर की या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली वामनदादा कर्डक स्मारक आता होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा मी संजय शिरसाट सरांना विनंती करतोय की सर हे स्मारक होत असताना हे विद्याचं केंद्र बनलं पाहिजे. म्हणून जर एखादं या ठिकाणी CBSE बोर्डवरती 5वी ते 10वी आपलं निवासी इंग्लिश मिडियम सर या ठिकाणी सुरू झालं, कारण ही जागा 10 एकरची आहे. आपल्याला सिन्नर तालुक्यामध्ये निवासी इंग्लिश मिडियम साठी जागा मिळत नाहीये आणि ती जागा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि हे असे हे गाव आदर्श बनलं पाहिजे, हे स्वप्न आहे. माझ्याकडे जरी कुठलं पद नसलं पण मी बांधवांना सांगू इच्छितो, या गावात मी इतका प्रेम करतोय
का मला ह्या गावातला प्रत्येक माणूस सुखी बघायचा आहे. मला गटाची गरज नाही, गणाची गरज नाही, सत्तेची गरज नाहीये. या ठिकाणी आपल्याला श्रीजाड साहेबांना मोठं पाठबळ देऊन या ठिकाणी स्मारकाबरोबर गाव सुद्धा सुंदर झालं पाहिजे. आणि म्हणून माणिकराव कोरडे साहेबांनी मदत करावी हे गाव सुंदर करण्यासाठी आम्हाला. आणि राजाभाऊंना सुद्धा विनंती करतोय का राजाभाऊ तुम्ही सुद्धा हे गाव दत्तक घ्या आणि या आमचं स्वप्न पूर्ण करा. अनेक मागण्या आहे, अनेक माझ्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना बोलायचं आहे. मी तर ह्या स्मारकाचा पाया सुद्धा नाही, एक वीट आहे आणि या वीट म्हणून मी सर काम करणार आहे. आणि म्हणून माझे लांबलेले भाषण थांबवतो. माझं काही चुकलं असेल तर आपला भाऊ म्हणून मला माफ करा. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित असलेल्या